Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्यावरील जी आहे ती निर्यात बंदी हटवल्याची घोषणा केली, परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या पद्धतीने कांद्याची निर्यात व्हायला पाहिजे ती होत नसल्याचं जे आहे ते व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। ज्यावेळेस सरकारने निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली त्यावेळेस कांद्याचे दर जे आहेत ते 25 ते 2700 रुपये क्विंटलवर गेले होते, परंतु ज्या पद्धतीने निर्यात व्हायला पाहिजे ती होत नाही, अतिशय धीम्या गतीने संपूर्ण निर्यात होत असल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे। त्यामुळे कांदा जो आहे तो दादरच्या मार्केटमध्ये 17 ते 18 रुपये किलो विकला जातो। शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि सोबतच 40% कर जो आहे तो निर्यात कर व्यापाऱ्यांना लावला गेला, त्यामुळे व्यापारी फार निर्यातीसाठी पुढे येत नसल्याचं जे आहे ते व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्या सोबत काही व्यापारी आपण त्या व्यापाऱ्यांशी बोलणार आहोत। तुम्ही कांदा व्यापारी आहेत, काय परिस्थिती आहे? सरकारने घोषणा केलेली आहे निर्यात बंदी उठवण्याची, त्याचा काही परिणाम मार्केटवर बाजारपेठेवर झाला का? सरकारने जी निर्यात केली होती कांद्याची, पण कांदे असे कधी निर्यात उठवतात कधी थांबवतात, त्याच्यामुळे खूप परिणाम आहे मार्केटवरती। मार्केटमध्ये आता परिस्थिती अशी आहे ना, शेतकऱ्यांचं खूप नुकसान आहे आणि याच्यामध्ये आतामध्ये बोलले तर एक्सपोर्ट चालू केला मध्ये पण 40% कर लावलेला आहे एक्सपोर्टवाल्यांना, त्यामुळे एक्सपोर्ट पण काय त्यांचं काय आता एवढं फास्ट चालू नाही आणि जरी चालू असेल तरी पण एवढ्या स्पीडने नाही, त्यामुळे मार्केट काय आता 15, 16, 17 पासून असे हे मार्केट चालूच आहे। 15, 16, 17, 18 पर्यंत मार्केट चालूच आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। ज्या दिवशी सरकारने निर्यात बंदी उठवण्याची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली त्यावेळी कांद्याचे काय दर होते आणि आता काय दर आहे कांद्याचे? निर्यात बंदी उठवली त्यावेळी कांद्याचे बाजार 18 ते 22 पर्यंत झाले होते, 18 ते 22 पर्यंत। आता निर्यात बंदी केल्यानंतर वापस कांद्याचे 16, 15, 16, 17 असे आलेत दर। आवक घटली का? ज्या पद्धतीने निर्यात बंदी उठवल्यानंतर आवक वाढली होती, शेतकऱ्यांनी माल आणायला सुरुवात केलेली होती, आता काय परिस्थिती आहे? शेतकरी आणतात का कांदा माल? हो, आता रोजची गाडी 100-150 गाडी आता आवक आहेच कांद्याची, त्यामुळे काय कांद्याचे बाजार आता वर खाली होतात, त्यामुळे विक्रीला पण खूप त्रास होत आहे। अचानकच बाजार वाढल्यानंतर आणि वापस रिवर्स झाल्यानंतर हे मार्केटवरती खूप मोठं नुकसान होतं। याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं, शेतकऱ्यांचा माल तिकडे येत राहतो, पण हे अचानक वर खाली बाजार झाल्यानंतर पैसे पण जे जास्त भावचे आता निर्यातबंदी त्यांनी उठवल्यानंतर बाजार वाढतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी 2 दिवसांत बाजार कमी होतात। माल खरेदी करतात, ते खरेदीमध्ये खूप कन्फ्युजन होतं, माल विक्रीमध्ये पण खूप पैसे तुटतात आणि शेतकऱ्यांचं पण ह्याच्यामध्ये खूप नुकसान आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। एक्सपोर्ट होतोय माल असं वाटतं? एक्सपोर्ट आता 40% जे स्पीड होतं तेवढं स्पीड राहिलं नाही एक्सपोर्टमध्ये, पण खूप कमी प्रमाणामध्ये। की ज्या पद्धतीने कांद्याची निर्यात बंदी व्हायला पाहिजे त्या पद्धतीने निर्यात बंदी होत नाही, कारण सरकारने 40% जो आहे तो निर्यातीवर कर लावला असल्यामुळे एक्सपोर्ट करणारे जे व्यापारी आहेत ते पुढे येत नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हणलं आहे। त्यामुळे जे आहे ते कांद्याचे दर जे आहेत ते कमी होत असल्याचं देखील व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, दादर, मुंबई। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।